नमस्कार रसिक हो. आज आपल्या सोबत ज्येष्ठ कवयित्री लेखिका अरुणाताई ढेरे आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला उपस्थित आहेत आणि आज त्यांच्याशी बोलण्याचं निमित्त आहे ते म्हणजे ऊन उतरणीवरून हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली कितीतरी वर्ष अरुणाताई त्यांच्या कवितांमधून आपल्याला भेटत आलेल्या आहेत. प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे आणि निळ्या पारदर्शक अंधारात असे त्यांचे 6 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि या 6 संग्रहांमधल्या निवडक 130 कवितांचा हा ऊन उतरणीवरून नावाचा संग्रह अलीकडे सुरेश एजन्सीनी प्रकाशित केलेला आहे. आणि या संग्रहाला नीरजा या ज्येष्ठ कवयित्रीची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना देखील लाभलेली आहे. या संग्रहाचं मुखपृष्ठ आपण सगळेजण आत्ता बघतो आहोत. हे मुखपृष्ठ केलं आहे प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. अतिशय समर्पक असं सुंदर चित्र आणि त्या शीर्षकाला साजेसं असं त्यातनं उभं राहणारं वातावरण यामुळेही हे पुस्तक चटकन नजरेत भरतं असं मला वाटतंय. मला अरुणाताई या शीर्षकावरूनच पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ऊन उतरणीवरून हे शीर्षक कोणी दिलं? शीर्षक मीच दिलं. कारण मला असं वाटलं की आपला एक प्रवास कितीतरी लहानपणापासून आपण कविता लिहित आलो, ज्याला कविताही म्हणता येत नव्हतं, काहीतरी रचायचं. अशा गाणं रचण्याच्या एका सुरुवातीपासून म्हणजे 9-10 वर्षांपासून जी सुरुवात झाली ती आता वयाची 60 ओलांडल्यानंतर इथपर्यंत आलो की जिथे 6 संग्रहांमधून निवडक कविता का होईना दरवेळची लोकांसमोर आली. आणि आज त्या 6 संग्रहांमधलं सगळं संचित एकत्र येत आहे. तेव्हा आपल्या आयुष्याचा हा एक जो उतरणीचा टप्पा आहे. माथ्यावरचं ऊन असतानाच्या कविता याच्यात आहेत, कोवळं ऊन होतं तेव्हाच्या कविता आहेत, आणि आता या उतरणीवरच्या उन्हाच्या कविता आहेत असं मला वाटलं. म्हणजे उतरणीवरच्या उन्हाच्या काळामध्ये हा संग्रह नव्या जुन्याचा हात धरत असा येतोय समोर. तर आपण त्याला ते नाव द्यावं असं सहज सुचलं आणि दिलं. 9व्या-10व्या वर्षापासून कविता लिहितोय, तर हा कवितेबरोबरचा तुमचा सगळा प्रवास कसा होता हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. कविता म्हणजे काय हे न कळण्याच्या आधी जी भूल पडते शब्दांची, कवितेची, गाण्याची, तेव्हापासूनची कविता, तर ती सुरुवात झाली ती अगदी 9व्या-10व्या वर्षी. म्हणजे खरं तर शाळकरी वयात प्रकाशित झाल्या होत्या तेव्हा काही कविता. हो, खरं म्हणजे प्रकाशित म्हणजे अगदी गंमत वाटेल असं की मी रचायला लागले काहीतरी आणि ते काहीतरी छान आहे असं स्वतःलाच वाटत राहतं ना. आपण गुणगुणायला लागतो तेव्हा. घरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कविता, मुख्यतः प्राचीन मराठी वाङ्मय घरात होतं वडिलांच्यामुळे. नवीनही ऐकत होते. लोकसाहित्याच्या बाबतीतही आमच्याकडे पिंगळे, वासुदेव, भराडी एका बाजूला यायचे, त्यामुळे ती एक गाणी कानावर पडत होती. दारातल्या भिक्षेकराच्या गाण्यांनी सुद्धा मोह घातलेला होता. आणि एका बाजूला माडगुळकर किंवा बोरकर हेही घरात येत होते आणि त्यांच्या कविता ऐकत होते. या सगळ्याचा एक परिणाम असतो. त्यामुळे सुरुवात झाली ती वृत्तछंदाचा हात धरून झाली. म्हणजे मी म्हटलं तसं की जुनी मराठी कविता, लोक परंपरेतली कविता, ह्याच्यामुळे जो हात धरलेला होता तो वृत्तछंदातल्या कवितेचा धरलेला होता. आणि मग आपण जे रचना करतो ती काहीतरी लोकांना आवडतीये, शाबासकी मिळतीये, शाळेमध्येही मिळतीये, कौतुक होतंय, अशा स्वरूपात सुरुवात झाली. आणि 13व्या वर्षी म्हणजे मी 12-13 वर्षांची होते त्यावेळेला मला वाटतं माणूस चंद्रावर पोचला. आणि नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणाने जे जे मोठं घडेल त्याचा कुठेतरी परिणाम होऊन कविता रचत होते असंच म्हणते मी आता. तर तेव्हा मी लिहिली कविता. आणि ती कविता आमच्याकडे येणारे केसरीचे संपादक होते तेव्हा वि. स. वाळिंबे. तेव्हा त्यांनी केसरीचं एक अख्खं पान सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि किती माणसं निरनिराळ्या तऱ्हेने प्रभावित झाली माणूस चंद्रावर गेला या घटनेने असं म्हणत त्यांनी ते दिलं होतं. तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या, त्याच्यात माझी प्रतिक्रिया म्हणून कविता एक चौकट टाकून त्यांनी केसरीच्या पानावर मध्यभागी छापली होती. तेव्हा तिथपासून जो प्रवास तो मग पुढे महाविद्यालयीन काळामध्ये मी आत्ता म्हटलं तशी आपली थोडी जाण वाढत जाते. आणि तो प्रवास जो आहे ना तो एक प्रगल्भतेकडे जाणारा प्रवास हा जाणीवेचा असतो, अनुभवांचा असतो
आपल्यावर वाचनाने होणाऱ्या संस्कारांचा असतो, माणसांनी होणाऱ्या संस्कारांचा असतो, म्हणजे एकूणच जीवनाच्या संस्काराचा असतो म्हणूया. खरंय. आणि दुसऱ्या बाजूला माध्यम समजत जाण्याचा पण असतो. हा खरंय, त्यामुळे अगदी खरंय. हळूहळू तुमची शब्दांची निवड, वृत्त लाईनवरची पकड, तुम्हाला कवितेच्या आशयाचं कवितेच्या घाटाशी असणारं नातं, बरोबर हे सगळं समजायला लागतं. पण त्या काळामध्ये वाचन इतकं वाढलेलं होतं की वाचनातून इंदिराबाई खूप जवळच्या झाल्या. आणि मग पुढे खरं म्हणजे तुला तर माहीतच आहे की आपण सगळ्याच जणी आधुनिक कवितेचा म्हणजे स्त्रीलिखित कवितेचा प्रारंभ बिंदू असं म्हणूया की नव्या जाणीवेची कविता स्त्रिया लिहायला लागल्या. त्याची सुरुवात कुठून झाली तर इंदिराबाईंच्या पासून असं म्हणतो. तर तसं इंदिराबाई त्या काळात भेटल्या, शंकर रामाणी भेटले, बोरकर तर मी म्हटलं तसं की घरीच यायचे. माझ्या वडिलांनी त्यांची प्रेमकविता संपादित केलेली बोरकरांची, त्यामुळे त्यांचा प्रभाव पण खूप होता मनावर. म्हणजे दुसऱ्या बाजूला संस्कृतमधलं सगळं उत्तम काव्य हे पाठ असण्याच्या पातळीवरती आपलंसं झालं होतं ग. म्हणजे मेघदूत आजही मी म्हणू शकते घडाघड. त्यामुळे गंगा लहरी काय, मेघदूत काय यासारखं जे वाचन होतं आणि आपोआप म्हणजे म्हणूया पाठांतर होतं किंवा आवडलं की लक्षात राहणं खरंय. तर त्या स्वरूपाचं संस्कृत काव्य जवळ होतं. आणि दुसऱ्या बाजूला ही नवी कविता जी होती ती इंदिराबाई, कुसुमाग्रज, बोरकर यांच्यामधून जवळ आलेली होती. पण मला आणखी एक विशेष सांगावं असं वाटतं की ज्या काळात माहीत नव्हतं मला माझ्या पातळीवर की हे मोठे कवी आहेत, असे कवी जे अतिशय आधुनिक जाणीवांनी लिहित होते, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, हे अण्णांनी आवर्जून घरी आणले होते, दया पवार विशेष आहे. आणि ते माझ्या हातात देत म्हणाले होते की कविता तेवढीच नसते जेवढी तू वाचतेस, हे पण कवी आहेत की जे वाचायला हवेस तू. त्यामुळे आपलं एक पात्रच रुंदावत जातं ना ग त्या सगळ्या वाङ्मय प्रेमाचं. आणि त्या काळामध्ये आयुष्याचं दुसरं नाव कविता असतं तरी चाललं असतं. असं वाटावं इतकी ती कविता. आणि एकदा तिचा गुलाल बुक्का तुमच्या कपाळाला लागला ना की संपलं. तेव्हा आता लक्षात येतं की अरे इतकं तिला गृहीत धरून नाही चालत. तिला हवं तेव्हाच ती येते, तिला हवं तशीच ती येते. तेव्हा तर आपण असे असतो की तिने आपल्याला स्वीकारलं याच एका गोष्टीने भारावलेलो असतो. तसं झालं. पण मात्र आता म्हणजे एका मधल्या टप्प्यावरती प्रौढ वयाच्या म्हणूया 30-40च्या टप्प्यावर आल्यावर मला असं मात्र फार वाटायला लागलं, केवळ कविताच नाही एकूणच साहित्य, की उत्तम वाचलं ना की असं वाटायचं की किती थोर, किती मोठं. आपण नाही लिहू कुठे आपले शब्द हे. पण असं पण आहे की तरी आपण लिहितो तेव्हा ते जे आतड्याचं नातं असतं ते तुटू म्हणता तुटत नाही. त्यामुळे जे आपलं बरं वाईट असेल ते सतत उपसत राहायचं शब्दांमधून, याची एक गरजच वाटत गेली. अगदी. आणि मग ती जगण्यासाठीच आवश्यक गोष्ट होत गेली. एका ठिकाणी असं म्हणलं होतं की बरेचसे लेखक आपलं कोवळ्या वयातलं जरा अनघड असं जे साहित्य असतं ते फाडून टाकतात. तुम्ही असं कधी केलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये पण मला हे ऐकू येतात की नाही ते ती जी धुंदी आणि ते आहे आणि जे आहे ते आहे त्या वयानुसार. आणि खरं म्हणजे मलाही असं वाटतं की हा सगळ्याकडे एक निरपेक्षपणे जर पाहता आलं तर आपल्याला सुद्धा पाहता येईल ना की अरे कसं कसं बदलत गेलं आणि काय. तर या संग्रहाच्याकडे परत येताना मला असं वाटतं की नीरजा या कवयित्रीने ह्याची निवड करताना तुमच्या कवितेमधला जो एक मुख्य प्रवाह जे आहेत म्हणजे स्त्रीविषयक कविता आहेत, प्रेमकविता आहे, समाजभानाची कविता आहे, सर्जनाविषयीच्या कविता आहेत, म्हणजे शब्द कविता ह्याच्या विषयीच्या कविता, कवितेचं देणं काय आहे, या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. तर या टप्प्यावरती तुम्हाला ते ह्या संग्रहातली आवडलेली एखादी कविता वाचावीत असंही मला वाटतंय. आणि मग आपण परत बाकीच्या गोष्टी बोलूयात. होय. कवितेचं नाव आहे भवतीच्या कोलाहलातून. मागच्या करड्या दिवसांवर रेंगाळणारे सगळे गुंते सोडवत देटाने मिळवीन म्हणते मी एखादा ताजा श्वास नवेपणी. मागच्या करड्या दिवसांवर रेंगाळणारे सगळे गुंते सोडवत नेटाने मिळवीन म्हणते मी एखादा ताजा श्वास नवेपणी. कुंद ओल्या जगण्यामधून वाट काढत चालीन म्हणते मी जीव लावून दूरपर्यंत अनवाणी. जाईन म्हणते मी तेवत्या दिव्यासारख्या सतेज करुणेच्या गाभाऱ्यात
भरलेल्या कळशीसारखं मन घेऊन सांभाळून, पुढच्या प्रत्येक क्षणाचा माथा उंबऱ्याशी टेकवून करीन म्हणते सगळ्या अस्वस्थ शब्दांचं शांतवन. वा वा. प्रेमाच्या पहिल्या उच्चारा इतकं उत्कट गाईन म्हणते मी सारं काही स्वतःमधून. अन देवाची फूल सुपारी पदरात न्यावी जपून वारीच्या लोटत्या गर्दीमधून. तशी नेईन म्हणते मी कविता भवतीच्या कोलाहलातून. वा 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 वा. देवळातली फुल सुपारी ह्या प्रतिमेवरून मला असं जाणवतंय की तुमच्या या सगळ्या कवितेच्या प्रवासाला एक अंतस्वर असावा. तसं हे सगळं आपलं भारतीय परंपरेतलं संचित म्हणूयात, होय. रामायण महाभारतासारखी काव्य म्हणूयात. त्याच्यामुळे मग तुमच्या कवितेत काय आणि गद्यलेखनात काय, मिथक आणि एकूण ह्या पुराकथा ह्यांचं एक वेगळं अस्तित्व दिसतं. खरं तर ह्या संदर्भातल्या ज्या कविता आहेत त्या लिहित असताना काय नेमकं घडत असे तुम्हाला सांगता येईल का? जरा अवघड प्रश्न आहे मला माहिती आहे, पण कथांमधनं ते व्यक्त होणं आणि कवितेमधनं त्याचा बरोबर अगदी असा तीव्र असा थेंब म्हणतो आपण तो त्याच्यातनं येणं. म्हणजे उदाहरणार्थ तुमची जनी, तुमची रुक्मिणी, तुमचा अनय, तुमची राधा. तर हे सगळं जेव्हा येतं त्यावेळेला ते काय घडतायची थोडासा जरी अंदाज आम्हाला दिलात तर लक्षात येईल. कारण आम्ही सगळेजण त्या कवितांवरती बेहद खुश होत. तुम्ही म्हणता तसे आम्ही प्रेमात होत त्या कवितांच्या. खरं सांगायचं ना तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्याचा विचार पुस्तकातल्या पात्र व्यक्ती म्हणून करतच नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं झालं की तुम्ही रामायण महाभारत वाचता, तुम्ही इतर परंपरेतल्या निरनिराळ्या स्त्रियांच्या विषयीची चरित्र वाचत असाल, म्हणजे कुठे सावित्री वाचत असाल, कुठे शकुंतला वाचत असाल, आणखी काही वाचत असाल. पण असं होतं की तुम्ही आजच्या काळाच्या बिंदूवर उभं राहून सुद्धा त्यांचा हात धरू शकता. खरंय. जसं तुला आठवत असेल इरावतीबाई कर्व्यांचा एक फार सुंदर निबंध आहे की उत्खननात सापडलेला एका स्त्रीचा सांगाडा हा कित्येक शतकांपूर्वीचा आहे, पण त्यांनी तिला विचारलंय तू ती मीच का? अगदी. तेव्हा ते जे एक स्त्रीत्वाचं भान आहे ना ते तुम्हाला पकडता आलं तर काळाचे मधले टप्पे सहज ओलांडून तुम्ही पलीकडे जाऊ शकता. खरंय. आणि मग त्यांच्या स्त्रीत्वाचा जे तो एक मर्म आहे त्याचं, त्या मर्माला स्पर्श करताना असं लक्षात येतं की तुम्ही कथा किंवा गद्यलेखनामधून किंवा तुमच्या संशोधनामधून त्या सगळ्या अभ्यासाकडे वेगळ्या तऱ्हेने पाहू शकता. पण हा जो एक आतला स्त्रीत्वाचा तरल गाभा आहे त्याला स्पर्श करणं हे केवळ कवितेला शक्य. तुम्ही ज्या काळामध्ये कविता लिहित होता त्या काळामध्ये बऱ्यापैकी स्त्रीवादी कविता, थोडी उच्च स्वराची कविता अशी लिहिली जात होती. तर ह्या सगळ्याशी तुम्ही कसं जोडून घेतलं? म्हणजे बाहेर चाललेला सगळा हा थोडासा आक्रमक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा विचार एकूणच सामाजिक आणि स्त्रीच्या संदर्भातला सुद्धा, आणि तुमच्या कवितेत मात्र तो कधीही अक्रस्ताळा सूर दिसत नाही. आणि तरीही ते स्त्रीचं भान, म्हणजे बायका सतत काम करतायत, पाणवठ्यावरती भेटताना त्या काय बोलतायत, तुमची ती सरली वो रातक ओवीच्या ह्याच्यामध्ये लिहिलेली कविता मला आठवते या संदर्भात. तर हे जे बाईचं बाईशी जोडणं आहे हे तर अगदी आतून कळतच आहे, पण तरी ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही म्हणालात तसा आपला दिवा जपत नेल्यासारखी तुमची कविता आहे. तर ह्या सगळ्याचा कडे कसं पाहिलं तुम्ही? म्हणजे खरं तर कोलाहल होता आजूबाजूला सगळा तो, आणि खरं तो कोलाहल पुष्कळ दीर्घकाळ टिकला, 25-30 वर्ष तरी टिकला. म्हणजे 75च्या आसपास आपल्याकडे फेमिनिझम स्त्रीवाद आला आणि तो पाश्चात्य स्त्रीवादाचाच एक प्रकारे परिणाम होता. अगदी. म्हणजे नोरानी दार आपटलं हे आपल्याकडे कायमच होतं. पण मला असं वाटलं की भारतीय स्त्रीवाद ही थोडी वेगळी गोष्ट आहे. ज्या बायका मी माझ्या परिसरात पाहत होते, मी एका मोठ्या वाड्यामध्ये वाढली, 18 बिराडांचं घर म्हणजे वाडा होता तो, त्याच्यामध्ये जी कित्येक वयाच्या वेगवेगळ्या बिंदूंवरच्या आणि वेगवेगळ्या नात्यांनी कुटुंबात वावरणाऱ्या बायका होत्या, त्या सगळ्यांचे आयुष्य पाहत होते. पुढे तर आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारांनी बाहेर पडतो आणि अगदी देशात आणि परदेशातही फिरतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की खूप बदलतं जग आहे स्त्रीचं. आणि तरी देखील तुमच्या मागे जी एक हजारो वर्षांची परंपरा आहे ना, त्यांनी तुमच्या पायाखाली जी जमीन दिलेली आहे तिच्यावरनं भारतीय स्त्रीचे पाय फारेसे हलले नाही आहेत. म्हणजे चांगलं आणि वाईट दोन्ही आहेच त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा असं गर्तेत फेकलं जाणं किंवा वादळात भिरभिरणं हे इथल्या स्त्रीवादामध्ये नाही झालेलं. काही वेळेला तिच्या भोवतीचे वेढे ती तोडू शकलेली नाही
आणि आजही तुम्हाला हजारो वर्षांचं स्त्री जीवन हे एकाच काळात दिसू शकतंय भारतामध्ये, अशी स्थिती आहे. खरंय. पण तरीही म्हणजे या विसंगतीचा स्वीकार करून सुद्धा मला असं वाटतं की खालच्या पातळीवर किंवा एक जर आपण प्रवास मानला शिखरावर जाण्याचा स्त्रीचा, तर मग डोंगराच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या बायकांना हात देत देतच वरची पावलं पुढे टाकायची. असं करणाऱ्या समंजस स्त्रियांच्या मधूनच स्त्रीत्वाचा विकास होत आलेला आहे, स्त्री जीवनाचा विकास होत आलेला आहे. आणि तो मला दिसत राहिल्यामुळे असं झालं नाही की मी वर पोचली आणि म्हणून आरोळ्या देणं आणि मग खालच्या किंवा बंदिस्त असलेल्या स्त्रियांचा धिक्कार करणं किंवा तिला जखडून ठेवणाऱ्यांचा राग करणं. असं लक्षात आलं की असं एकेरी जीवन तर बाई जगूच शकणार नाहीये. बाई काय खरं कोणीही नाही. जगू त्यामुळे शकत. दुसऱ्याचा हात धरूनच आलेली आहे आणि इथल्या पुरुषांनीही मोजके असतील पण ते दाखवलेलंच आहे. अगदीच. आई किंवा मुलगी किंवा पत्नी यांना सुद्धा सासऱ्यांनी, नवऱ्यांनी, मुलांनी, भावांनी असंच पुष्कळ समजुतीने वर आणलेलं आहे. खरंय. त्यामुळे पुरुष विरोधी नाही, आक्रस्ताळ आक्रोश नाही, अशा प्रकारचं एक माझ्या समजुतीचं भान आहे असं माझ्या लक्षात आलं. अगदी. पण तरी सुद्धा तिचा ठामपणा आहे, तिचा स्वाभिमान आहे, तिची पुढे जाण्याची जिद्द आहे. ही मला असं वाटतं की सगळीकडेच, म्हणजे माझ्या एका कवितेत पण याच्यात आहे बघ की बायकांना कळत असतं, म्हणजे ती मनातल्या मनात हसत असते जगातल्या शहाण्या पुरुषाला जो स्वतःला शहाणा समजत असतो आपल्या तिच्यापेक्षा त्याला. पण तिने एक नुसती काडी पेटवायचा अवकाश, जगाला आग लावू शकेल एवढी ताकद आहे तिच्यात, पण ती पेटवायची नाही याचा विवेक. ती काडी ती चुलीला पेटवेल किंवा आणखीन काही क्रिएटिव्ह गोष्टींना, सर्जनशील गोष्टींना ती मदत करेल, अशा प्रकारे होऊ शकतं ते. तो कवितेचा जो दीप आहे तो कशा पद्धतीने उजळत राहावं वगैरे, तर ते थोडंसं वाचता का? म्हणजे आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी पण हे महत्वाची कविता म्हणून आणि समारोपादाखल आपण तिथपर्यंत येऊयात असं मला वाटतंय. अगदी. करुणाष्टकच वाचते. हो चालेल. मला नेहमीच असं वाटतं खरं की मृत्यूपाशी संपत नसतंच सगळं, हे आपल्याला वारंवार कळतं आणि त्यामुळे माणसं पुन्हा पुन्हा उभी राहतात नव्याने. तेव्हा सर्जन हेच महत्वाचं. पण करुणाष्टकासारखी कविता अशासाठी महत्वाची आहे की सर्वसामान्य माणसापेक्षा कवी किंवा कलावंत का वेगळा होतो, तर त्याला जी लागलेली निर्मितीची ओढ असते, त्याच्यासाठीचा जो झगडा असतो, त्यांनी दिलेली किंमत असते, त्याच्यातून त्याला शेवटी त्या एका अभिव्यक्तीपर्यंत जायचं असतं की मला जे म्हणायचंय ते मला शब्दातून नेमकं व्यक्त करता यावं. ते प्रभुत्व करुणेचा दीप शब्दात लागव. उतरून हळू येते संधिकालीन माया, स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया, झरझर स्मरणाची रेघ जाई धुक्यात, मनभर कवितेचा मांडिला मी आकांत. पदर भरून वारा गर्द काळोख डोळे, घरभर झुकलेले उंच आभाळ गेले, किणकिण हिरवे जे स्वप्न हातात होते, पिचत पिचत तेही खोल मावसात जाते. क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा, अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा. अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते की काही नाही कळाले. गडद गडद झाले सावळे मेघ काळे, लुक लुक हृदयाची चांदणी त्यात हाले. सगुण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे, अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे. नितळ गगन पात्री लागता चंद्र ज्योती, कितीक हरवलेले छंद भेटून जाती. खळबळ हृदयाची दाखवावी कुणाला, झडून झडून पाखे अर्थ राहे उशाला. झिरमिर क्षितिजाचे काठ जाती भिजोनी, अडत वळत वाहे संथ काळोख पाणी. बहरून घळलेल्या लक्ष तारा जळात, लवलव रचनेचा बंध येना मनात.
पद पद खुडताना कोण सायास व्हावे, गुण गुण करताना कान गाणे जुळावे, सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही. मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, अपरिमित कृपेचा रेटिळा लाव माथा, अपरिचित उदासी खोल प्राणात जागो, प्रभु तव करुणेचा दीप शब्दात लागो. वा वा, कितीही वेळा ही कविता वाचली ना ऐकली तरी दरवेळी अंगावरती शहारा येतो. अप्रतिम आहे. आणि खरं म्हणजे ही तुमचीच नाही तर प्रत्येक सर्जनशील मनाचं मागणं आहे ते, असं मला वाटतं. खरंय. तर हेच मागणं आपण सगळेजण मनामध्ये घेऊयात आणि आजच्या पुरतं इथे थांबूयात. नमस्कार. नमस्कार.